हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण पॉवर पॉईंटच्या रिलेटेड असणारे काही क्वेश्चन्स पाहतोय. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉवर पॉईंटच्या रिलेटेड MSCITच्या एक्झाममध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन जो काय आहे तो एक्सप्लेन करून दाखवलेला होता. प्रॅक्टिकलही मी तुम्हाला दाखवलेलं होतं आणि ते प्रॅक्टिकल होप्स तुम्ही करून पाहिलं असेल. त्या प्रॅक्टिकलमध्ये असणारा क्वेश्चन हा मोठा आहे. आपण तो क्वेश्चन समजून घेणं खूप गरजेचं होतं आणि मुलं कशी मिस्टेक करतात क्वेश्चन रीड करताना आणि घाई गडबडीत तो क्वेश्चन्स कसा सॉल्व्ह करतात आणि त्यांच्याकडून कोणती चूक होते, तर ती चूक होऊ नये यासाठी जे मी प्रॅक्टिकल लास्ट व्हिडिओमध्ये करून दाखवलेलं आहे ते तुम्ही नक्की पहा आणि घरी प्रॅक्टिस करा. म्हणजे अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला MSCITच्या एक्झाममध्ये तर तुम्ही अगदी बिंदास तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. प्रॅक्टिकल विदिन सेकंडमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आज आपण प्रॅक्टिकलच्याच रिलेटेड पॉवर पॉईंटच्या रिलेटेड असणारा आज एक नवीन क्वेश्चन पाहणार आहोत. त्याच्याशी रिलेटेड असणारा म्हणजे ट्रान्झिशन इफेक्ट. म्हणजे आपण पॉवर पॉईंटमध्ये ट्रान्झिशन इफेक्ट कशा पद्धतीने देऊ शकतो आणि ते ट्रान्झिशन इफेक्ट दिल्यानंतर त्याची जी पोझिशन आहे म्हणजे तो अप्लाय केलेला जो इफेक्ट आहे तो नक्की कसा वर्कआउट झाला पाहिजे आहे, कोणत्या साईडमध्ये नेला पाहिजे असा क्वेश्चन हा विचारला जातो. तर त्याचं प्रॅक्टिकल आज आपण पाहणार आहोत. म्हणजे काय, तर तुम्हाला असं सांगितलेलं असतं की एक ट्रान्झिशन इफेक्ट, फॉर एक्झाम्पल इथं हा ट्रान्झिशन टॅब आहे. या ट्रान्झिशन टॅबवरती क्लिक केलं की ट्रान्झिशन इफेक्ट हा आपण स्लाईडला अप्लाय करतो. म्हणजे ज्या वेळेला आपण PPT रन करतो त्यावेळेला एखादी स्लाईड कशी आली पाहिजे, म्हणजे ती वाईप होऊन किंवा रॅन्डम बार्समध्ये दिसली पाहिजे की शेपमध्ये दिसली पाहिजे, कव्हरमध्ये दिसली पाहिजे, कर्टन इफेक्ट आपण अप्लाय करू शकतो. ते कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो, तर या ट्रान्झिशन इफेक्टच्या थ्रू. इथे तुम्हाला हे सर्व काही इफेक्ट्स दिसत आहेत. तर यामध्ये आता इथे फर्स्ट मी कर्टन इफेक्ट अप्लाय केलेला आहे. तर हे कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो, तर ट्रान्झिशन इफेक्टमधून. आता सेम ट्रान्झिशन इफेक्टच्या रिलेटेडच असणारा क्वेश्चन म्हणजे असा क्वेश्चन विचारला जातो की तुम्ही काय करा, याला जे तुमच्या स्लाईड्स आहेत त्या स्लाईडला पुश इफेक्ट अप्लाय करा. पुश इफेक्ट अप्लाय करा आणि त्याचा इफेक्टचा ऑप्शन आहे तो टॉप टू बॉटम किंवा राईट लेफ्ट असा असला पाहिजे असं विचारतात. तर ज्यावेळेला असा क्वेश्चन असेल की ट्रान्झिशन इफेक्ट पुश हा अप्लाय करा, त्यावेळेला वेलकम याच्यावरती मी जी फर्स्ट स्लाईड आहे त्याच्यावरती क्लिक करते आणि ते तुम्हाला ट्रान्झिशन इफेक्टमध्येच पुश इफेक्ट दिसेल. हा आहे पुश इफेक्ट अप्लाय केल्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण त्याच्याही नंतर इथे जो इफेक्ट ऑप्शन आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या इफेक्ट ऑप्शनवरती क्वेश्चन हा डिपेंड असतो. तुम्हाला फक्त ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करा असं विचारलं जात नाही, तर तुम्हाला ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय केल्यानंतर जो इफेक्टचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला फ्रॉम बॉटम, फ्रॉम राईट, फ्रॉम लेफ्ट, फ्रॉम टॉप यापैकी कोणता तरी एक ऑप्शन हा विचारलाच जातो. आता मी पुश इफेक्ट अप्लाय केलेला आहे, पण त्याच्यानंतर त्यांना काय हवं आहे, तर फ्रॉम बॉटम जर विचारलं तर फ्रॉम बॉटम सिलेक्ट करा आणि अप्लाय टू ऑल म्हणा. जो काही इफेक्ट तुम्ही अप्लाय केलेला आहे तो इफेक्ट प्रत्येक स्लाईडला अप्लाय होईल. फॉर एक्झाम्पल मी स्लाईड शो आणि फ्रॉम बिगिनिंग करते. येस, हा पुश इफेक्ट अप्लाय झालेला आहे आणि तो कशा पद्धतीने अप्लाय झालेला आहे, तर अगदी फ्रॉम बॉटम असा अप्लाय झालेला आहे. येस, फ्रॉम बॉटम अप्लाय झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करू शकता आणि त्याचमध्ये वेगवेगळे ट्रान्झिशन इफेक्ट आहेत ते तुम्ही ट्राय करून पहा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ट्रान्झिशन इफेक्ट आपण कशा पद्धतीने स्लाईडला अप्लाय करू शकतो. मग हे ट्रान्झिशन इफेक्ट वेगवेगळे अप्लाय करून झाल्यानंतर तुम्ही हा इफेक्ट ऑप्शन आहे तोही तुम्ही चेक करा. सपोज आता इथे रॅन्डम बार्स ऑप्शन आपण जर सिलेक्ट केला तर इफेक्टवरती व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रॅन्डम बारवरती सुद्धा 100% क्वेश्चन विचारला जातो. फॉर एक्झाम्पल स्लाईड नंबर 2ला रॅन्डम बार ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करा पण तो हॉरिझॉन्टल असला पाहिजे असा क्वेश्चन विचारला जातो. मग स्लाईड नंबर 2 आहे की 3 आहे, सपोज स्लाईड नंबर 2 सांगितलेली आहे. मी स्लाईड नंबर 2 वरती क्लिक करते आणि या ट्रान्झिशन इफेक्ट्समधून ट्रान्झिशन टॅब इथे आहे, मेनू बारवरती ट्रान्झिशन टॅब. या ट्रान्झिशन टॅबमध्ये हा रॅन्डम बार्स नावाचा इफेक्ट आहे. या रॅन्डम बारवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे हा जो इफेक्ट ऑप्शन आहे, इथे हा इफेक्ट ऑप्शन आहे, या इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तिथे तुम्हाला हॉरिझॉन्टल हा ऑप्शन आहे याच्यावरती तुम्ही क्लिक करा. तुम्हाला तो हॉरिझॉन्टल इफेक्ट अप्लाय झालेला दिसून येईल. अशा पद्धतीने आपण ट्रान्झिशन इफेक्ट विथ इफेक्ट ऑप्शननी अप्लाय करू शकतो. 100% विचारला जाणारा क्वेश्चन. याच्याच बरोबर अजून एक क्वेश्चन विचारला जातो की स्लाईड नंबर 2 वरती
स्लाइड नंबर 2 वर तुम्ही ॲक्शन बटन इन्सर्ट करा. अत्यंत महत्त्वाचा ॲक्शन बटन. ॲक्शन बटन म्हणजे होम, नेक्स्ट, प्रिव्हियस, साऊंड इफेक्ट असेल, हेल्प ऑप्शन असेल. बरं, हे ॲक्शन बटन्स आहेत कुठे? तर इथे इन्सर्ट टॅबमध्ये शेप नावाचा ऑप्शन आहे. इन्सर्ट टॅबमध्ये शेप्स. फर्स्ट तुम्ही हे डिसाईड करायचं आहे की तुम्हाला कोणत्या स्लाइडवरती ॲक्शन बटन इन्सर्ट करायला सांगितलं आहे. जर तुम्हाला स्लाइड नंबर 2 वरती ॲक्शन बटन इन्सर्ट करायला सांगितलं असेल तर तुमची या स्लाइड पेनमध्ये स्लाइड नंबर 2 याच्यावरती तुम्ही क्लिक केलेलं असायला हवं. कारण ज्या वेळेला तुम्ही ह्या स्लाइड नंबर 2 वरती क्लिक कराल त्यावेळेला इथे तुम्हाला स्लाइड नंबर 2 डिस्प्ले होईल सेंटरला. सो मी या स्लाइड नंबर 2 वरती क्लिक करते. इथे इन्सर्ट टॅबमध्ये येऊन इथे शेप्स नावाचा ऑप्शन आहे. आता या शेप्स नावाच्या ऑप्शनवरती तुमच्या लक्षात येईल इथे सगळ्यात शेवटी ॲक्शन बटन्स आहेत. सगळ्यात शेवटी ॲक्शन बटन्स आहेत. ॲक्शन बटन्स. मग याच्यामध्ये तुम्हाला कोणता ॲक्शन बटन सांगितलं आहे? सपोज तुम्हाला सांगितलेलं आहे की होम. आता इथे होम आयकॉन ऑलरेडी अवेलेबल आहे ॲक्शन बटनवरती. ॲक्शन बटन्समध्ये तिथे क्लिक करा आणि फक्त तुम्हाला ते होम आयकॉन त्या स्लाइड नंबर 2 वरती क्लिक करायचं, ड्रॅग करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ॲक्शन बटन्स स्लाइडवरती इन्सर्ट करू शकता. पुन्हा एकदा मी सांगते, सपोज त्यांचा असा क्वेश्चन असेल की नेक्स्ट आणि प्रिव्हियस हे 2 बटन्स तुम्हाला ॲक्शन बटन्स, नेक्स्ट आणि प्रिव्हियस ॲक्शन बटन्स तुम्हाला स्लाइड नंबर 3 वरती इन्सर्ट करायचे आहेत असा क्वेश्चन विचारला जातो. त्यावेळेला स्लाइड नंबर 3 वरती क्लिक करा. स्लाइड नंबर 3 वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे इन्सर्ट टॅबवरती क्लिक करून इथे या इलिस्ट्रेशन ग्रुपमध्ये शेप्स नावाचं ऑप्शन आहे. या शेप्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला ॲक्शन बटन्स हा ऑप्शन दिसेल. त्याच्या अंडर तुम्हाला नेक्स्ट आणि प्रिव्हियस, येस, नेक्स्ट आणि प्रिव्हियस, तुम्ही ज्यावेळेला तुमचा माऊस पॉइंटर एका पर्टिक्युलर बटनवरती नेता त्यावेळेला त्याचं नाव तिथे डिस्प्ले होईल. हे पहा, हे कोणतं आहे? तर हे आहे नेक्स्ट आणि त्याच्या अगोदरचं हे आहे प्रिव्हियस. येस, इथे पण नेक्स्ट आहे, एंड आणि बिगिनिंग. सो फर्स्ट मी बटन सिलेक्ट करते प्रिव्हियस आणि लगेच आपल्याला काय करायचं आहे त्याच्या शेजारी ॲक्शन बटन दुसरं इन्सर्ट करायचं आहे. सो इन्सर्ट टॅबमध्ये शेप्समध्ये इथे तुम्हाला नेक्स्ट नावाचं जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि बरोबर त्याच्याच बाजूला तुम्हाला हे नेक्स्ट असणारं बटन, ॲक्शन बटन, प्रिव्हियस आणि नेक्स्ट, हे आहे प्रिव्हियस आणि हे आहे नेक्स्ट. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ॲक्शन बटन्स दिलेल्या स्लाइडवरती, मग ते नेक्स्ट असेल, प्रिव्हियस असेल, बिगिनिंग असेल, एंड असेल, होम असेल, हेल्प असेल, साऊंड इफेक्ट असेल, साऊंडसुद्धा, साऊंड आयकॉन इन्सर्ट करा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. साऊंड इफेक्ट इन्सर्ट करायचा असेल तरी सेम त्याच स्टेप्स आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, सांगितलेल्या स्लाइडवरती क्लिक करायचं आहे. सपोज स्लाइड नंबर 4 तिथे गेल्यानंतर तुम्हाला इन्सर्ट टॅबवरती क्लिक करून या शेप्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ड्रॉपडाऊन लिस्टमधून इथे तुम्हाला सगळ्यात शेवटी ॲक्शन बटन नावाचा ऑप्शन दिसेल. त्याच्यामध्ये इथे हा साऊंड नावाचा ऑप्शन आहे, साऊंड. येस, इथे आहे साऊंड. याच्यावरती क्लिक करा आणि तो फक्त ड्रॅग करायचा आहे आपल्याला त्या पर्टिक्युलर स्लाइडवरती. अशा पद्धतीने तुम्ही ॲक्शन बटन्स प्रत्येक स्लाइडवरती, ॲक्च्युली प्रत्येक स्लाइडवरती इन्सर्ट करा असं सांगत नाहीत. पर्टिक्युलर स्लाइड नंबर त्यांनी दिलेला असतो त्या स्लाइड नंबरवरतीच त्या स्लाइडवरती तुम्हाला जी ॲक्शन बटन्स सांगितलेले आहेत किंवा जे एखादं ॲक्शन बटन सांगितलेलं आहे तेच ॲक्शन बटन तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 गोष्टी पाहिलेल्या आहेत की आपण ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय कशा पद्धतीने करू शकतो आणि त्या ट्रान्झिशन इफेक्टला इफेक्ट ऑप्शन वेगळेच टॉप, राईट, लेफ्ट, बॉटम किंवा हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो याचं प्रॅक्टिकल पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण दिलेल्या स्लाइडवरती ॲक्शन बटन्स कशा पद्धतीने इन्सर्ट करायचं तेही आपण पाहिलेलं आहे. कारण ॲक्शन बटन्स म्हटलं की मुलं गोंधळून जातात, त्यांना हेच लक्षात येत नाही की ॲक्शन बटन्स कुठे आहेत. तर हे लक्षात घ्या की इन्सर्ट टॅबमध्येच ॲक्शन बटन्स हे अवेलेबल आहेत. तिथून तुम्हाला सांगितलेले ॲक्शन बटन्स जर तुम्हाला चित्रावरून, आयकॉनवरून लक्षात येत नसेल तर तुम्ही जस्ट तुमचा माऊस पॉइंटर त्या आयकॉनवरती ठेवा. त्या माऊस पॉइंटरच्या खाली त्या आयकॉनचं नाव येईल आणि बरोबर तुम्ही जे ॲक्शन बटन सांगितलेलं आहे तेच ॲक्शन बटन तुम्ही स्लाइडवरती इन्सर्ट करून ते ॲन्सर तुम्ही सबमिट करू शकता.
एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तुम्हाला असं वाटलं की माझ्या स्टेप्स चुकल्या आहेत तर ते आन्सर सबमिट करू नका. त्याच्यात सबमिटच्या शेजारी कॅन्सल नावाचा जो ऑप्शन असतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा ते प्रॅक्टिकल करू शकता, पुन्हा तो क्वेश्चन रिसॉल्व्ह करू शकता. परंतु जर तुम्ही चुकीची स्टेप केलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि तरीही तुम्ही ते आन्सर सबमिट केलं तर पुन्हा ते तुम्ही रिसॉल्व्ह करू शकणार नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकलच्या वेळेला गोंधळून जाणार नाही. सो हे आजच्या व्हिडिओच्या बद्दल झालं आणि त्याच्याशी रिलेटेड असणारं प्रॅक्टिकल तुम्ही घरी नक्की प्रॅक्टिस करा. तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. प्रॅक्टिकल तुम्ही विदिन सेकंडमध्ये सॉल्व्ह करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि A to Z एज्युकेशन या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.